बातमी नेपाळमधून आहे। नेपाळमध्ये तरुणाईचा नुसता गोंधळ पाहायला मिळाला। तरुणाई कमालीची चिडली आहे। याचं कारण आहे नेपाळ सरकारनं आणलेली सोशल मीडियावरची बंधनं। सोशल मीडियावर बंधनं घातल्यामुळे तरुणाई आक्रमक झालेली आहे। तर राजधानी काठमांडूमध्ये जोरदार आंदोलन या तरुणाईच्या माध्यमातून केलं जात आहे। फेसबुक, इन्स्टा, ट्विटर, एक्स आणि इतर 26 ॲप्सवर नेपाळ सरकारनं बंदी आणलेली आहे आणि याचा निषेध नेपाळच्या तरुण वर्गातून करण्यात येतोय। तर काठमांडूमध्ये संचारबंदी आता या निदर्शनानंतर लागू करण्यात आलेली आहे। नेपाळ सरकार विरोधात तरुणाई आक्रमक झालेली आहे आणि नेपाळ संसदेवर आक्रमक तरुणांनी मोर्चा काढलेला आहे। आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे। काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। वातावरण तापलेलं आहे। तर आपण पाहतोय तरुणाईची निदर्शनं नेपाळमध्ये सुरू आहेत। तर सरकारनं सोशल मीडियावर बंदी आणलेली आहे। काही बंधनं काही ॲप्सवर आणलेली आहे, सोशल मीडिया ॲप्सवर, आणि त्यामुळेच सोशल प्लॅटफॉर्म्सवर बंदी आणल्यामुळे नेपाळमध्ये तरुण आक्रमक झालेले आहेत। तर आपण पाहतोय नेपाळमध्ये तरुणाईचा गोंधळ पाहायला मिळतोय आणि नेपाळ सरकारचा हा निर्णय होता आणि त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात ही निदर्शनं नेपाळमध्ये सुरू आहेत। तर भारताशेजारच्याच नेपाळ देशामध्ये हिंसक वळण या आंदोलनानं घेतलेलं आहे आणि इन्स्टावर बंदी, फेसबुकवर बंदी आणल्यामुळे जेनझी पिढीकडनं निदर्शनं केली जात आहेत। तरुणाईकडून निषेध व्यक्त केला जातोय। आंदोलक थेट संसदेत घुसण्याचा प्रयत्न करत होते। आपण पाहतोय आपला जवळचा मित्र आहे नेपाळ देश आणि नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आणली गेल्यामुळे युवकांनी जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत। राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे मोठ्या प्रमाणात तरुण गोळा झाले होते आणि त्यांनी निदर्शनं करायला सुरुवात केली होती। तसंच काहीचं हिंसक वळण सुद्धा याला लागलेलं आहे या निदर्शनांना, आंदोलनाला। तसंच तरुण पिढी इथं सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे आणि हजारो तरुण सध्या रस्त्यावर उतरून नेपाळ सरकारचा निषेध करतायत। या आंदोलनाला जेनझी रेव्होल्यूशन असं नाव देण्यात आलेलं आहे या नेपाळी तरुणांकडून। आपण पाहतोय या तरुण विद्यार्थी आणि नवयुवक मोठ्या संख्येनं तरुण वर्ग या आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि केपी शर्मा ओली यांच्या सरकारनं सोशल मीडियावर बंदी आणली होती आणि याच्या तीव्र नाराजी या संदर्भात व्यक्त करण्यात येते। तसंच आक्रमक आंदोलन सुरू होतं। हिंसक वळण आणखी लागू नये यासाठी जमावाला पांगवण्यासाठी नेपाळ पोलिसांनी तिथे कुरामा पनि नहालेर जिउमा हानिरहेछ। यो कहाँको न्याय हो नि? यी स्टुडेन्टहरूमाथि गोली हान्नु कहाँको न्याय हो? कुनै नेताले पिटाएको छ न, कसैले केही गरेको छ न, जलाएको छ। अब क्रोध हामी पोख्छौँ। हामीले तिरेको करबाट नक्कीच या संदर्भात आपण अधिक विश्लेषण जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर। लवकरच ते आपल्यासोबत जोडले जातील, पण आपण पाहतोय की सध्या फेसबुक, एक्स पोस्ट आणि इतर समाज माध्यमांवर सोशल मीडियावर बंधनं घातल्या गेल्यामुळे संसद भवनाला देखील या नेपाळच्या तरुणाईनं घेराव घातला। तर जेनझी रेव्होल्यूशन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे या नेपाळी आंदोलकांकडून, या तरुणांकडून। तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं सुद्धा आक्रमक पवित्रा अवलंबलेला आहे। तसंच काठमांडूमध्ये कर्फ्यू सध्या लागलेली आहे। जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे संसद भवनाच्या परिसरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसंच राजधानीत सुद्धा सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय आक्रमक आंदोलन घेतलेलं आहे सरकारच्या सोशल मीडियावरील बंदीच्या या निर्णयानंतर नेपाळमध्ये तरुणाई आक्रमक झालेली आहे। जेनझी रेव्होल्यूशन असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे। तर संतप्त तरुणांनी झाडांच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या, दगड, मिळेल ती वस्तू हातात घेऊन या पोलिसांवर दगडफेक केलेली आहे। तर आंदोलक विद्यार्थी राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती निवास, उपराष्ट्रपती निवास आणि पंतप्रधान निवास आणि सिंह दरबार सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा जमले आहेत आणि तिथे सुद्धा ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात। मात्र या जमावाला पांगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात
प्रयत्न पोलिसांचे सुरू आहेत. नेपाळ पोलीस प्रयत्नशील आहे. तर आपण पाहतोय अश्रुधुरांच्या नळकांड्या सुद्धा फोडलेल्या आहेत पोलिसांनी. तर आंदोलनात एक व्यक्ती दगावल्याची माहिती सध्या समोर येते. नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि याच सुरुवातीला या बंदीच्या विरोधात चर्चा घडत होती. चर्चेतनं काही मार्ग निघतोय का याकडे पाहिलं जात होतं. मात्र हळूहळू युवक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात निदर्शनं इथे सुरू आहेत आणि हजारो आंदोलक संसद भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी आता इथे बॅरिकेड्स लावले होते. मात्र हे बॅरिकेड्स सुद्धा या आंदोलकांकडून तोडण्यात आलेले आहेत. तर पोलिसांनी जे बॅरिकेड्स लावले होते ते बॅरिकेड्स नेपाळमधल्या या तरुण आंदोलकांनी तोडण्याचा प्रयत्न केला. तसंच सरकारी वास्तूंमध्ये, इमारतींमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहतोय नेपाळ सध्या पेटल्याचं दिसतंय आणि तरुण वर्ग विशेषतः नेपाळमधला हा पेटलेला आहे. सरकारनं ज्या प्रकारे सोशल मीडियावर बंदी आणलेली आहे, काही 26 सोशल मीडिया ॲप्स आहेत, त्या ॲप्सवर सुद्धा सरकारनं बंदी आणलेली आहे आणि याच विरोधात तरुणाई नेपाळमधली रस्त्यावर उतरलेले आहेत. तसंच विद्यार्थी, कॉलेज कुमार सुद्धा या आंदोलनात उतरलेले आहेत. तर या संदर्भात आपण विश्लेषण जाणून घेऊयात. अनय जोगळेकर आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. सर, सोशल मीडिया, तरुणाई हल्ली खूपच आहारी गेलेली आहे सोशल मीडियाच्या आणि अचानक नेपाळमध्ये या सोशल मीडियावर बंदी येते आणि तरुणाईचा असा उद्रेक पाहायला मिळतोय. आपली प्रतिक्रिया? हा केवळ सोशल मीडियाच्या बंदीचा उद्रेक नाहीये. नेपाळमध्ये अस्वस्थता अनेक महिन्यांपासून आहे. तिथे राजेशाही परत आणावी, नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र घोषित करावं, याच्यासाठी खूप लोक तिथे आग्रही आहेत आणि त्याच्यामुळे सरकार हादरलेलं आहे आणि त्याच्यामुळे कदाचित सरकारला भीती वाटते की आपल्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर उठाव होईल. म्हणून त्यांनी हे निमित्त करून की समाज माध्यमांच्या द्वारे फेक न्यूज आणि असं सगळं भ्रम पसरवला जातो म्हणून त्यांनी समाज माध्यमांवर बंदी घातली. तर त्याच्या विरोधात तरुण पिढी रस्त्यावर उतरलेली आहे. पण हा विषय फक्त तरुण पिढी पुरता नाहीये, हा संपूर्ण नेपाळच्या जनतेतल्या असंतोषाचा मुद्दा आहे. नक्कीच सर, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे राजेशाही पुन्हा अंमलात आणली जावी यासाठी तिथे मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरू आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत काही अपप्रचार होऊ नये यासाठी एक काळजीची भूमिका म्हणून, खबरदारीची भूमिका म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला. मात्र या प्रकारे अशा प्रकारे बंदी आणून सोशल मीडियावर याच्यावर सोल्युशन निघणार आहे असं वाटतं तुम्हाला? निश्चितच नाही, कारण समाज माध्यमांवर खूप लाखो लोक तिथले अवलंबून आहेत. केवळ 60 लाख लोक, नेपाळी लोक भारतात रोजगारासाठी आलेत. अनेक लोक पर्यटनावर अवलंबून आहेत आणि जर समाज माध्यम बंद केली तर त्यांच्या नोकरी व्यवसायावर परिणाम होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे तरुणाई आज पुढे उतरलेली आहे. पण हे जर असं जर त्यांनी बंदी चालू राहिली तर सगळी नेपाळची जनताही रस्त्यावर उतरेल असं मला वाटतं. नक्कीच. आणि सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, सरकारने हा निर्णय काहीसा घाईत घेतलाय किंवा काहीसा अविचारानं घेतलाय असं वाटतं का? अविचाराने निश्चितच घेतलाय, कारण ती म्हणजे त्यांच्या राजाला तिथे खूप मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय आणि जर ही समाज माध्यमांवर बंदी घातली नाही तर आपली व्यवस्था उलटून टाकली जाईल अशी भीती वाटते. म्हणून हे होतंय असं मला वाटतं. नक्कीच. केला पण तो अविचाराने घेतलेला निर्णय. नक्कीच. अनय सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला भारताच्या बाबतीत विचारायचा आहे. खरं तर नेपाळ चांगला मित्र आणि चांगले सौहार्दाचे संबंध आहेत भारत आणि नेपाळमध्ये आणि त्यामुळे या आंदोलनाचा कितपत परिणाम होऊ शकतो भारतावर सुद्धा एक शेजारचं राष्ट्र? भारतावर काही परिणाम होणार नाही. एकूणच हा सगळा बांगलादेशमध्ये बघितलं, पाकिस्तानमध्ये बघितलं, नेपाळमध्ये बघितलं, सगळीकडे महागाई, बेरोजगारी सगळ्यामुळे या आंदोलनं होत आहेत, सरकार उलटली जात आहेत. भारत त्या मनाने स्थिर आहे कारण भारताची अर्थव्यवस्था चांगलं काम करते, महागाई नियंत्रणात आहे, सरकार मोठ्या संख्येने लोकांना मोफत धान्य देत आहे. पण आपण सावध राहायला पाहिजे, ही गोष्ट मात्र नक्की खरी आहे. नक्कीच. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल, या सगळ्या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय आपल्याबरोबर होते अनय जोगळेकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक. तर नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे सरकारनं हा जो निर्णय घेतला आहे त्या नेपाळच्या सरकारच्या या निर्णयाविरोधात तरुणाई मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेली आहे. तसंच सोशल मीडियावर बंधनं आणल्यामुळे तरुणाईने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे, आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तर आपण पाहतोय ओली सरकारनं 4 सप्टेंबर रोजी खरं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातली होती आणि नेपाळमध्ये फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअप आणि यूट्यूब सारख्या 26 सोशल मीडिया
प्लॅटफॉर्म्सवर ही बंदी घालण्यात आलेली आहे आणि सरकारनं या बंदीचं कारण देताना सांगितलं की प्लॅटफॉर्म्सनी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयात नोंदणी केली नाही आणि म्हणून हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. तर आपण पाहतोय आपल्यासोबत काही क्षणांपूर्वी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर जोडले गेले होते. तर त्यांनी मात्र या संदर्भातलं विश्लेषण करताना असं सांगितलं की नेपाळमध्ये सध्या राजेशाही परत आणावी आणि लोकशाही रद्द करावी या मागणीसाठी बऱ्याच शक्ती कार्यरत आहेत, बऱ्याच संघटना संस्था कार्यरत आहेत आणि त्यामुळे राज्याला तिथे वाढता पाठिंबा आहे आणि त्यामुळे कदाचित यामुळे लोकांमध्ये काही अपप्रचार होऊ नये सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि म्हणून सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे नेपाळच्या सरकारनं आणि याचा परिणाम मात्र या आंदोलनाच्या रूपात तरुणाईच्या आक्रमक आंदोलनाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतोय. तर जमावाला पांगवण्यासाठी नेपाळ पोलिसांनी सुद्धा कारवाई केलेली आहे. अश्रुधुराच्या नळकांड्या तसंच लाठीमार सुद्धा केलेला आहे. तसंच काही आंदोलकांना आक्रमक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पण आपण पाहतोय काही सरकारी वास्तूंमध्ये इमारतींमध्ये घुसण्याचा प्रयत्न सुद्धा काही तरुणांनी केला होता, या आंदोलकांनी केला होता. नेपाळमध्ये फेसबुक ट्विटर सारख्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्यात आली होती आणि त्यामुळे सुरुवातीला या बंदीच्या विरोधात चर्चा आधी घडली, मात्र यानंतर मात्र तरुणाई आक्रमक झालेली आहे आणि हळूहळू युवक रस्त्यावर उतरले होते आणि मोठ्या प्रमाणात इथे निदर्शनं करण्यात आलेली आहे. व्यापक आंदोलन इथे करण्यात आलेलं आहे सरकारच्या या सोशल मीडियावरच्या बंदीच्या निर्णयाविरोधात. तर हजारो आंदोलक यांनी नेपाळ संसद भवनाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून काही आंदोलक हे शिरले होते. तर या आंदोलनाला जेनझी रेव्होल्युशन असं नाव देण्यात आलेलं आहे. तर तरुण विद्यार्थी नवयुवक मोठ्या प्रमाणे इथं नेपाळमधले सामील झालेले आहेत. या आंदोलनात सरकारचा मोठ्या कडक शब्दात निदर्शनं करून निषेध व्यक्त करण्यात येतोय. तर आपण पाहतोय सोशल मीडियाचा वापर हा कदाचित काही चुकीच्या कारणांसाठी पण केला जातो आणि यात नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे असं सांगण्यात येतंय. तर शेजारच्या असं नेपाळ राष्ट्रामध्ये तरुणाई सध्या आक्रमक पद्धतीनं आंदोलन करते. नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतला होता. खरं तर सोशल मीडियावर बंदी घातली गेली आणि त्यामुळे सरकारच्या या बंदीच्या निर्णयाविरोधात नेपाळमध्ये तरुणाई आक्रमक झालेली आहे, निदर्शनं केलेली आहे. तसंच अनेक सरकारी वास्तूंमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी जे बॅरिकेड्स लावले होते ते बॅरिकेड्ससुद्धा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून. तर तरुण विद्यार्थी नवयुवक मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. फेसबुक ट्विटर सारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आलेली आहे. तर मोठ्या प्रमाणात याच विरोधात सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येतं. तर परिस्थिती काहीशी चिघळलेली आहे. तर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आलेलं आहे आणि दंगल नियंत्रण पथकांना सुद्धा इथे पाचारण करण्यात आलेलं आहे. दंगलीचं नियोजन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता आणखी परिस्थिती चिघळू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळ पोलिसांनी हालचाली सुरू केल्यात. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अभय पटवर्धन हे देखील सध्या आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपलं स्वागत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर. आपल्या शेजारचाच देश नेपाळ आणि अशा प्रकारे हे आंदोलन इथे पेटलेलं आहे. तरुणाईचं काय प्रतिक्रिया, काय विश्लेषण आपलं या संदर्भात? एक आंतरराष्ट्रीय षडयंत्रासारखं आहे. जसं पहिले बांगलादेशमध्ये झालं होतं त्याच तिथे सुद्धा आधी स्टुडंट अनरेस्टनी सुरू झालं होतं. स्टुडंट लोकांनी जे गव्हर्नमेंटचे रूल्स होते किंवा डिसिजन्स होत्या त्याच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्यांचा जे उठाव झाला होता त्याच्या अगेन्स्ट झाला होता आणि नंतर तो इतका चिघळला की शेवटी गव्हर्नमेंटला बाहेर पडावं लागलं, शेख हसीनाला पळावं लागलं. त्याचप्रमाणे सध्या जे त्यांचं सरकार आहे नेपाळमध्ये ते त्यांना दार्जिना नाही आहे. तिथे चीनच्या आणि अमेरिकेच्या
सुचलावण्याने होत आहे असं माझं मत आहे. नक्की काय भूमिका असू शकते किंवा तुम्ही म्हणताय कदाचित अमेरिका आणि चीननं चिथावणी दिलेली आहे आणि त्यातनंच कदाचित हे आंदोलन घडतंय, नेमका काय उद्देश असावा यामागे? यामागे भारताला चारी बाजूने कुंडली करणं आहे. एका बाजूने पाकिस्तान आहे, एका बाजूने नक्कीच आपण पुन्हा अभय पटवर्धन यांच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू, पण आपण पाहतोय अत्यंत मोठी आंतरराष्ट्रीय पातळीवरची ही घडामोड. आपल्या भारताचा शेजारचाच मित्र राष्ट्र असलेला नेपाळमध्ये सध्या असंतोष, खदखद, अशांतता पसरलेली आहे. इथल्या तरुण वर्गानं इथं आंदोलन सुरू केलेलं आहे. तर सोशल मीडियावर नेपाळमध्ये सरकारनं आणलेल्या बंदीमुळं युवकांनी जोरदार निदर्शनं सुरू केलेली आहेत. राजधानी काठमांडूमध्ये सोशल मीडियावरील बंदीमुळे तरुण आक्रमक झालेले आहेत. सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत. तसंच आता या जमावाला पांगवण्यासाठी आंदोलनाचं स्वरूप जसं उग्र होत गेलं तसंच आंदोलनाला नियंत्रण करण्यासाठी आता इथे दंगल नियंत्रण पथक मोठ्या प्रमाणात फोर्सेसनं सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. शीघ्रकृती दलांना सुद्धा पाचारण करण्यात आलेलं आहे. नेपाळमध्ये आपण पाहतोय या आंदोलकांनी जेनझी रिव्होल्यूशन असं नाव दिलेलं आहे आणि तरुण विद्यार्थी, नवयुवक यात मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत. KP शर्मा ओली यांच्या सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती आणि त्यांच्या या निर्णयाविरोधात, ओली सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे. तर या आंदोलनात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सुद्धा वृत्त आहे. तर आंदोलक आक्रमक झाले आहेत. हजारोंच्या संख्येनं आंदोलक गोळा झालेले आहेत आणि या तरुण आंदोलकांनी नेपाळ संसद भवनाला सुद्धा घेराव घालण्याचा प्रयत्न केला. तसंच काही सरकारी इमारतींमध्ये जिथे बॅरिगेटिंग लावलं होतं पोलिसांतर्फे त्या बॅरिगेटिंगला सुद्धा तोडून ते पार करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं सुद्धा हालचाली करायला सुरुवात केली आहे. काठमांडूमध्ये प्रशासनानं कर्फ्यू लावलेला आहे, जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि संसद भवनाच्या आसपासच्या परिसरामध्ये राजधानीत काठमांडूमध्ये सुरक्षा रक्षक मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत. शीघ्रकृती दलांना पाचारण करण्यात आलेलं आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा सुद्धा केलेला आहे. तर संतप्त झालेल्या तरुणांनी झाडांच्या फांद्या, पाण्याच्या बाटल्या, दगडफेक सुद्धा केलेली आहे. मिळेल ती वस्तू हातात घेऊन त्यांनी पोलिसांवर सुद्धा भिरकावलेले आहेत, दगडफेक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर काही आंदोलकांनी संसद परिसरामध्ये सुद्धा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक विद्यार्थी राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती निवास आणि पंतप्रधान निवास कार्यालयात सुद्धा, तसंच सिंह दरबारामध्ये सुद्धा घुसण्याचा प्रयत्न केलेला आहे या आंदोलकांनी. तर आपण पाहतोय नेपाळमध्ये तरुणाई चिडली आहे आणि जेनझींकडून आंदोलन करण्यात येतोय. या तरुण पिढीकडून काही शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा यात सामील आहेत. या विद्यार्थ्यांकडून, या तरुणाईकडून नेपाळमध्ये आंदोलन केलं जात आहे. तर पंतप्रधान ओली यांनी 26 सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातलेली आहे आणि 4 सप्टेंबरपासून ही बंदी लागू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीला चर्चा या सगळ्या संदर्भात झाली, मात्र आणखी कडक धोरणं सरकारनं अवलंबलीत आणि त्यामुळे नेपाळमध्ये तरुणाई आक्रमक झालेली आहे. तर नेपाळमध्ये नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांवर बंदी घालण्यात आला आहे. जोपर्यंत नेपाळमध्ये नोंदणी करत नाही तोपर्यंत या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात येईल असा निर्णय नेपाळ सरकारनं घेतलेला आहे आणि याच निर्णयाविरोधातलं हे आंदोलन. तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आमच्यासोबत जोडलेले आहेत. शैलेंद्र सर, स्वागत आपलं. सर, नेपाळच्या या आंदोलनाकडे आपण कसं पाहता? मला असं वाटतं जे निश्चितच गंभीर स्वरूपाचं बनलेलं आहे, हिंसक दिशेने जात आहे. युवक संसदेमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आहे. शूट ॲट साईटचे ऑर्डर्स नेपाळ गव्हर्नमेंटकडनं दिले गेल्याचं दिसतं आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण रस्त्यावरती आणि पहिल्यांदाच नेपाळच्या इतिहासामध्ये घडतं आहे. सर्वात महत्वाची बाब जी आहे ती म्हणजे यांच्या प्रामुख्याने 2 स्वरूपाच्या मागण्या आहेत. एक मागणी जी आहे ती प्रामुख्याने जे 26 सोशल मीडिया ऍप्स आहेत ज्याला बॅन केलंय नेपाळच्या ओली गव्हर्नमेंटनी, तो बॅन लिफ्ट करण्यासंदर्भात आहे, कारण त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंध येत आहेत. दुसरा जो आहे तो म्हणजे ओली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जो भ्रष्टाचार वाढतो आहे त्याच्या विरोधामध्ये देखील हे निदर्शक एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आपण बघितलं तर अलीकडच्या काळामध्ये नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय ध्रुवीकरण हे होताना दिसून येत आहे. एकीकडे ओली गव्हर्नमेंट हे थोडं चीनकडे साम्यवादाकडे झुकताना दिसत आहे, तर दुसरीकडे राजेशाही पुन्हा एकदा आपले पाय रोवताना नेपाळमध्ये दिसून येते आहे. त्यामुळे अशा स्वरूपाने ओली गव्हर्नमेंटकडनं घेतला गेलेला निर्णय जो आहे हा चीनच्या प्रभावामधनं घेतला गेला का हा देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण चीनमध्ये देखील अशाच प्रकारे अमेरिका आणि पश्चिम युरोप पुरस्कृत सोशल मीडिया ऍप्लिकेशन बॅन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी ओली गव्हर्नमेंटने हा चीनच्या दबावातनं किंवा प्रभावात घेतलेला निर्णय आहे का याचाही विचार होणं गरजेचं आहे. हा मुद्दा चिंतेचा भारतासाठी पण यासाठी आहे की नेपाळमध्ये जेव्हा कोणत्याही प्रकारे अशा घडामोडी घडतात तेव्हा त्याचे प्रतिबिंब भारतात पडतात, कारण भारत आणि नेपाळ यांच्यातली सीमारेषा मुक्त सीमारेषा आहे. मध्यंतरीच्या काळात जेव्हा नेपाळमध्ये राज्यघटना चं पुनर्लिखाण केलं जात होतं त्यावेळेला त्याचे प्रतिबिंब किंवा व्हायलंट निदर्शनं तराई भाग जो उत्तर प्रदेशचा आहे नेपाळ आणि भारताच्या सीमेवरचा आहे तिथे देखील त्याचे रिफ्लेक्शन प्रतिबिंब उमटलेले होते. त्यामुळे आपल्याला निश्चितपणे या सगळ्या गोष्टींकडे भारताची भूमिका वेट अँड वॉच अशा स्वरूपाची स्वाभाविकपणे असणार आहे. पण 2 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये अशाच प्रकारे तरुण रस्त्यावरती आले होते आणि तिथनं एक मोठं राजकीय स्थित्यंतर बांगलादेशमध्ये घडून आलं होतं आणि त्यानंतर हा दक्षिण आशियातला दुसरा देश आहे ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घडामोडी घडतात. शैलेंद्र सर, आणखी एक विचारायचं, तुमच्या विश्लेषणात मगाशी तुम्ही मुद्दा मांडलात की राजकीय ध्रुवीकरण तिथे सुरू आहे, तर यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीचा संदेश किंवा अपप्रचार होऊ नये, तिथनं एक क्रांती उभी राहू नये म्हणून कदाचित नेपाळ गव्हर्नमेंटने हा निर्णय घेतलेला आहे. तर याचे काय विपरीत पहिला परिणाम तर आपण पाहतोच आहे, मात्र आणखी काय परिणाम होऊ शकतात? तर आपण पाहतोय सरांशी संपर्क तुटलेला आहे. आपण पुन्हा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू. आपण पाहतोय नेपाळमधली ही महत्त्वाची घडामोड. राजधानी काठमांडूमध्ये जोरदार आंदोलन होत आहे, तर झेनझी पिढीचं हे आंदोलन सोशल मीडियावरील बंदी विरोधात. सोशल मीडियावर बंदी घातली म्हणून काठमांडूमध्ये नेपाळमधलं जेन झी म्हणजे तिथला तरुण वर्ग हा रस्त्यावर उतरला होता आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन करत होता. परंतु नेपाळचे पोलीस त्याचबरोबर तिथल्या लष्करानं हिंसक पद्धतीनं हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आणि हे हजारो तरुण आता हिंसक झालेले आहे आणि पोलीस दल त्याचबरोबर या जेन झी मध्ये झालेल्या झटापटीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे, तर कित्येक जखमी त्या ठिकाणी झालेले. वरकरणी जरी सोशल मीडिया बॅन हे कारण त्या ठिकाणी वाटत असलं तरी मागच्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे राजकीय अस्थिरता नेपाळमध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून तिथल्या युवकांना अनएम्प्लॉयमेंट म्हणजेच बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचाराचा सामना त्या ठिकाणी करावा लागतोय, त्याचाच एक प्रकारे रिस्पॉन्स म्हणून हा असंतोष रस्त्यावर आंदोलनाच्या माध्यमातून येताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय. अंतर्गत कारणं वेगवेगळी आहेत आणि त्याच्यामुळेच के.पी. शर्मा ओली यांचं सरकार त्या ठिकाणी हटवणं आणि पुन्हा एकदा कॉन्स्टिट्यूशनल हिंदू मोनार्की म्हणजे हिंदू राजरजवाड्यांची पद्धत जी नेपाळमध्ये होती ती कॉन्स्टिट्यूशनली संविधानाच्या माध्यमातून परत आणणं अशा प्रकारची मागणी करून हे युवक आता रस्त्यावर त्या ठिकाणी आलेले आहेत.